नमस्कार. मी डॉक्टर मंगेश देशपांडे, ऑर्थोवेद हॉस्पिटल. मान दुखती आहे बरोबर? मान दुखत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही बसताय कसे, उठताय कसे, चालताय कसे हे बघायला सुरुवात करा. छोट्या छोट्या चुका टाळल्यात तर त्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल तुमच्या आरोग्यावर. एक, जर मोबाईलमध्ये बघताना तुम्ही कंटिन्युअस मान अशी खाली वाकून बघत असाल तर साधारण हे डोक्याचं वजन 4 पटीने वाढतं मानेच्या मणक्यांवर आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम तिथल्या मसल्सवर, स्नायूंवर हा होत असतो. त्याचबरोबर हाडांमधली जी डिस्क असते शॉक ॲब्झॉर्बर म्हणून असलेली, त्याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी दाब किंवा ताण येतो आणि मान दुखत राहते. त्यामुळे जर तुम्ही मोबाईल बघत असाल तर मोबाईल बघताना कंटिन्युअस मान खाली अशी बेंड केलेली ठेवू नका. स्क्रीनवर बघत असताना मॉनिटर जो असतो कॉम्प्युटरचा तो बघत असताना कंटिन्युअस जर मान एकाच रेषेत तुम्ही ठेवलीत आणि बघत राहिलात तर एकाच बाजूचे जे मसल्स असतात ते एकदम जखडले जातात आणि मानदुखीचं हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. त्याचप्रमाणे खूप मोठी उशी जर घेण्यात येत असेल आपल्या तरीसुद्धा प्रॉब्लेम येतो आणि उशी घेत असताना नेहमी शोल्डर लाईनपर्यंत घेणं हे आवश्यक आहे. मध्यम आकाराची उशी घेणं हे या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असतं. पाठदुखीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं टेलबोन किंवा माकडहाड जे असतं ते पूर्णपणे मागे चिकटवायचं आपल्या खुर्चीच्या पाठीला आणि मग बसायचं ताठ असं. तर मानेच्या मणक्यांबरोबरच कमरेचे मणकेसुद्धा दुखावले जात नाहीत. आणि लक्षात घ्या, आपली बसण्याची जी चेअर असते, खुर्ची असते, त्याची जी पाठ आहे ती थोडी कडक असली तर त्याचा फायदा जास्त चांगला होतो. मऊ, गुबगुबीत, आत अगदी रुतेल असेल जर खुर्ची तुमची असेल तर निश्चितपणे तुम्ही मानदुखीला आणि कंबरदुखीला आमंत्रण देत राहणारच आणि डॉक्टरांची बिलं वाढवत राहणार.